सर्वांना मानाचा जय मल्हार. मुख्यमंत्र्यांना आपण जाब विचारण्यासाठी आज आंदोलन केलं होतं. आपल्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळपास 12 लाख धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना मेल केले, परंतु त्यावरून सुद्धा मुख्यमंत्र्यांना जाग आली नाही. याच्यासाठी आज मी ब्रिजवर चढून आंदोलन केलं होतं. सोबत औषधाची बाटली होती. जोपर्यंत प्रशासन किंवा सरकार काही शब्द देत नाही, जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना फोन लावत नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही असा माझा निर्धार होता. मुख्यमंत्र्यांच्या फोनशिवाय उतरणार नाही असा. परंतु समाज बांधवांच्या आग्रहास्तव आणि सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब असतील, सन्माननीय दीपकजी बोराडे साहेब असतील, महादेवजी जानकर साहेब असतील, या सर्वांचे मला कॉल आले. मला तुझा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर सर्व समाज बांधव मला हे सांगत होते. परंतु कमीत कमी म्हणलं पालकमंत्र्यांनी तरी आश्वासन द्यावं, पालकमंत्र्यांनी तरी कॉल करावा. मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट बैठक असल्यामुळं कॉल करता आला नाही. पालकमंत्र्यांनी कॉल केला. पालकमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलाय, लवकरच आपण मुंबईला मीटिंग लावतोय, तसं पत्र तुम्हाला पाठवतो म्हणून शब्द दिलाय आपल्याला. बघू आता जयकुमारजी गोरे किती त्यांचा शब्द पाळतेत. जर समजा हा शब्द नाही पाळला तर तिथून पुढली दिशा ही निश्चित भारतीय जनता पार्टीच्या सरकारला महागात पडणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय मल्हार.